प्रश्न तुमचे, उत्तर आमचे, अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. नाशिकमधील इंदिरानगर भागातील नावाजलेल्या केम्ब्रिज स्कूलमध्ये काल बॉम्ब असल्याच्या अफवेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर पोलीस प्रशासनाची देखील चांगलीच दमछाक झाली. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. शाळेला काल पहाटे 1:44 सुमारास संशयास्पद ईमेल प्राप्त झाला. या मेलमध्ये शाळेच्या शौचालयासह आवारात 3 बॉम्ब ठेवले असून त्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची धमकी दिली होती. मेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्बशोध पथक व श्वान पथकाला घटनास्थळी बोलावले. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने घरी पाठवण्यात आले. त्यानंतर शाळेची कसून तपासणी करण्यात आली, मात्र कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळले नाही. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस पुढील तपास करत असून मेल कोणी व कोणत्या उद्देशाने पाठवला याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अमिता गावंडे, नाशिक. नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळा पाथर्डी रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री पहाटे 1:15 वाजताच्या दरम्यान त्यांच्या ऑफिशियल ईमेल ॲड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेलमध्ये त्या ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती होती. त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या बॉम्ब स्क्वॉड, BDS स्क्वॉडला पाचारण करून, डॉग स्क्वॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण घातपात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे. त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू अगर काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉग स्क्वॉड, आमच्या BDS स्क्वॉडने आम्हाला दिलेलं आहे. या व्यतिरिक्त सदरचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने तो कुठून आलेला आहे, कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत. नागरिकांना याद्वारे आवाहन आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे. नागरिकांनी पॅनिक होऊन जाऊ नये. धन्यवाद. समस्या काय असते की जीव वाचणं, त्याच्यामुळे आम्ही आधी मुलांना सुरक्षितरित्या खाली दिलं. ची उपमुख्याध्यापिका विजया रहाणे 10:30 वाजता आम्हाला मेल आला. त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं. त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले, तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये लगेच श्वान पथक आणि ह्या पोलिसांची पण एक कमिटी आली. त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं. 1 तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाहीये. पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना 1 तास बाहेर मुसळधार पाऊस येत होता, सुरक्षितरित्या मुलांना बसमध्ये बसवण्यात आलं. व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ते मुलं आहेत ती सुरक्षित. 10:30 वाजता त्याच्यात सगळं आहे. व्हॅनवाल्यांनाही मुलं व्हॅनमध्येच बसवायला लावली. पालकांना लगेच सूचना दिल्या गेल्या की शाळेच्या गेटवरती येऊन मुलांना घेऊन जाणं, जे पालकांसोबत येत आहेत ते. बसची मुलं सुरक्षित बसमध्ये होती, त्याच्यामुळे अशी काही चेंगराचेंगरी झालेली नाही. सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेले आहेत आणि शाळेमध्ये अशा काही घटना झालेल्या नाहीत.